चांगलं वाटलं। पांडुरंग प्रत्यक्ष आपल्या गल्लीच्या रस्त्यावर अवतरले असं मला वाटलं। मी मनोभावे पांडुरंगाला नमस्कार करतो। केशरी गंध विठोबा तुझा मला चांगलं केलं तर धन्यवाद। आवडलं तर गाव बनवण्यात चाललं, आपण पण जायचं म्हणतो। अरे पुंडलिका कशासाठी काय करतोस? चला चला आता येतो। आषाढी एकादशी निमित्त आमच्या साई इंटरनॅशनल स्कूल मधून आम्ही गडिंग्लज मध्ये अतिशय सुंदर अशी रॅली काढलेली आहे। यातून आम्ही एक नाटिका सादर केली। याचा अर्थ असा आहे की या परंपरेनुसार आले चाललेल्या मुलांना सगळी माहिती मिळावी आणि आता वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना ठेवतायत, मात्र विठ्ठलाचं दर्शन घेण्यापेक्षा आई वडिलांचं दर्शन घ्या, तिथंच विठ्ठल पावेल। यातून या नाटिकेतून आम्ही सादर केलेला। मी कृष्णा, मी चंद्रभागा। तुम्ही तर पवित्री नद्यात आणि तुम्ही या ऋषीवरांच्या कुटीत काय करतात? भेटो रे तुझ्या भेटीला। अहो कशाला काय करताय? कशाला न्यायचं यांना? आई वडिलांनी तुला जग दाखवलं आणि त्यांच्याशी तू अशी वागणूक देशील तर मोठा पाप करत आहे तुझ्या हातात। नाही, मी चुकलो, मला माफ करा। देवीनं तुम्ही माझे डोळे उघडले। आता मी माझ्या आई वडिलांची मनोभावाने सेवा करीन। आणि विठ्ठलवरील उभे राहिलेले रूप मला खूप भावले आहेत। तर माझी हीच इच्छा आहे की तू तुझ्या सर्व भक्तांना तुझ्या मायाच्या छायेत ठेव, हीच माझी इच्छा आहे। म्हणजेच भगवंताला नेहमी स्मरणात ठेवा। हा संदेश संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा संदेश। Good afternoon everybody. We are very happy to have this function today. We wanted to enhance the traditional values of this Vittal Rukmini and also to enrich the culture and the heritage of India. And also the social harmony should be balanced by the children of today, because we cannot see the social awareness among the children looking after their parents and worshipping the God and all. So we wanted to uphold all those things. So we had this function in our school and also to have the social awareness among the people also. Thank you. महाराज की जय।